श्री दत्त निर्गुण मठ आहे हे. भरपूर भक्त येतात इथे मानसिक जे आजार असतात, वाईट शक्ती सर्व नष्ट करण्यासाठी. नमस्कार मंडळी, सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर जस्ट आता आम्ही उठलोय, मस्तपैकी आंघोळ वगैरे केली. खूप छान मित्रांनो रूम होती आणि खूप सॅटिस्फाईड झालो आम्ही तिथे स्टे करून. तर चला आता आम्ही जातो इथून मंदिरामध्ये, अक्कलकोटच्या मंदिरामध्ये पुन्हा एकदा दर्शन घेऊयात. कारण काल रात्र होती तर काय एवढं काय पॉसिबल नाही झालं बघायला. तर आता सकाळी जाऊन मस्तपैकी फोटो वगैरे काढतो तिथे आम्ही. इथून असं चाललो आहे. मस्तपैकी गाव आहे हे अक्कलकोट. इथेच सर्व लोक अशी राहतात, हे पाहू शकता. अशा रूम्स वगैरे आहे तिथे राहायला. चला आता आम्ही जातोय मंदिरात. आता इथून आम्ही डायरेक्ट जाणार आहेत गाणगापूरला, नंतर पंढरपूरला. आता बघूयात तिथे नंतर अजून कोणकोणते ठिकाण आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर शेवटपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा आणि सर्व ठिकाण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवतो. तर चला आता जाऊयात. चला मंडळी, आम्ही निघालेलो आहे इथून सरळ अक्कलकोटवरून. हे बघा गाणगापूरला आम्ही निघालो आहे सर्वजण. ही माझी मम्मी, ही काकी, ही क्यू, आम्ही अशी सर्व निघालो. इथे काका आहे. बोल श्री स्वामी समर्थ, बोल श्री स्वामी समर्थ जय. हा इकडे श्रवण आणि हे आमच्या बॅगा. काका किती टाइम लागेल आपल्याला इथून? 2 तास. किती किलोमीटर आहे इथून गाणगापूर? तर 75 किलोमीटर आहे इथून. तर चला जाऊयात. तर मित्रांनो, हे अक्कलकोटचं मंदिर आहे इथे. इथून जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरत असाल, जर गाणगापूरला तुम्हाला इथून जायचं असेल तर इथे सर्व रिक्षा लागतात, हे मंदिराच्या बाहेरच. मित्रांनो, तुम्ही पण इकडे येत असाल तर गाडीचे डॉक्युमेंट सर्व क्लिअर ठेवा, कारण पोलीस चेक करत असतात. जस्ट आम्ही इथे पोचलोय 75 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून गाणगापूरला. कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यामध्ये आहे गाणगापूर. हे पाहू शकता तुम्ही, असं काहीतरी आहे. वाईट जी शक्ती असते ती या ठिकाणी आल्यानंतर नष्ट होते असं बोललं जातं. इथे सकाळी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत मित्रांनो चालू असतं मंदिर. फ्री दर्शन आहे मित्रांनो. भरपूर भक्त येतात इथे मानसिक जे आजार असतात, वाईट शक्ती सर्व नष्ट करण्यासाठी. श्री दत्त मंदिर. तर मित्रांनो, हे पाहू शकता इथे वाईट शक्ती जी आहे ती नष्ट केली जाते. पाहू शकता तुम्ही समोर सर्व मानसिक आजार व वाईट शक्ती इथे नष्ट केली जाते गाणगापूरच्या मंदिरामध्ये.
मित्रांनो, हेच ते मंदिर, इथे वाईट शक्ती नष्ट केली जाते. मित्रांनो, श्री दत्त निर्गुण मठामध्ये आपण आलेलो आहे. हे पाहू शकता, असं आहे आतून. हे पाहू शकता, श्री दत्त निर्गुण मठ आहे हे. इथे सर्व वाईट शक्ती नष्ट केली जाते, तुम्ही बघितलंच. जस्ट आता आम्ही मठामध्ये दर्शन घेतलं आणि आता इथून जातोय आम्ही संगम आणि औदुंबर वटवृक्ष आहे आणि एक डोंगर आहे भस्माचा, ते सर्व काय बघायला जातोय. तर चला आता जाऊया. इथून थोडंच 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. तर चला, इथे आम्ही संगम पाहायला आलोय. हे पाहू शकता, भीमा आणि अमरजा या 2 नद्या इथे मिळालेल्या आहेत. हे पाहू शकता, इथे स्नान केल्याने तुमच्या पापांचे शालन होते, म्हणजे पाप पूर्ण फिटतात. इथे स्नान केल्यानंतर भरपूर लोक येतात. हे पाहू शकता तुम्ही, हे संगम पाहायला. हे बघा, इकडे संगम आहे आणि इकडे औदुंबर वृक्ष उपासना करतात. तर मित्रांनो, आम्ही सायनदेव दत्त मंदिरामध्ये आलोय. श्री गुरुचरित्राचे जन्मस्थान आहे हे. हे पाहू शकता, असं मंदिर आहे. श्री सायनदेव दत्त मंदिर, कडगंची. हे पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जवळील कडगंजी गाव हे श्री दत्त संप्रदायाचे अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक स्थान आहे. येथे श्री दत्तात्रेयांचे प्रमुख शिष्य श्री सायनदेव यांचे वास्तव्य होते आणि याच ठिकाणी श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे लिखाण झाले आहे असे मानले जाते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ एवढाच होता. तर नेक्स्ट पार्टमध्ये म्हणजेच थर्ड पार्टमध्ये मी तुम्हाला पंढरपुरात असलेले प्रत्यक्ष विठ्ठलाच्या पायाचे ठसे दाखवणार आहे.